श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही कधी ब्रह्मकमळ पाहिले का? तुमच्याकडे ब्रह्मकमळाचं रूप आहे का? मंडळी, ब्रह्मकमळ ही एक फुलांची प्रजाती असून या फुलाला ऐतिहासिकदृष्ट्या खूप महत्त्व आहेच, पण त्याचबरोबर धार्मिकदृष्ट्या आयुर्वेदिकदृष्ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. पार्वती मातेच्या विनंतीवरूनच ब्रह्मकमळाची निर्मिती झाली होती असं शिवपुराणात म्हटलं गेलंय. कारण भगवान महादेवाने जेव्हा गणपती बाप्पाचे शिर धडा वेगळं केलं होतं तेव्हा गणपती बाप्पांचं शिर बसवताना याच ब्रह्मकमळाचा उपयोग केला होता असं पुराणात म्हटलं गेलंय. ब्रह्मकमळ हे साधारण जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये उमलतात. ब्रह्मकमळ हे मुळातच हिमालयाच्या पर्वतरांगेतील एक फूल आहे आणि हे फूल पांढऱ्या शुभ्र रंगाचं असतं. उमलताना त्या फुलांमध्ये महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिसतो. ब्रह्मकमळ या फुलाचा सुगंध अनुभवण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट पाहावी लागते, कारण इतर फुलांप्रमाणे हे फूल आपल्याला बाजारामध्ये सहजरित्या उपलब्ध होत नाही. ब्रह्मकमळ हे भेट म्हणून देतात किंवा महादेवाच्या पिंडीला भक्तिभावाने अर्पण करतात. असं हे ब्रह्मकमळ सुंदर, मोहक, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण फूल आहे. ब्रह्मकमळ ही एक औषधी फूल सुद्धा आहे. असं म्हणतात की या फुलाला विकलं जात नाही किंवा खरेदी सुद्धा केलं जात नाही. हे फूल कोणी भेट म्हणून दिलं तरच ते आपल्याला लाभदायी ठरतं. धार्मिकदृष्ट्या हे फूल भगवान विष्णू यांच्या नाभीपासून तयार झालेलं फूल आहे अशी सुद्धा एक मान्यता आहे. त्यावर ब्रह्मा विराजमान आहेत. रात्री हे ब्रह्मकमळ फुलतं. या ब्रह्मकमळाचे वैशिष्ट्य म्हणजे रात्रीचे हे फूल उमलतं. हे फूल आपल्या मुख्य दरवाजावर लावावं, त्यामुळे आपल्या घरात वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही. त्याचबरोबर घरातील वास्तुदोषही दूर होतात. ब्रह्मकमळ हे उमललं की त्या रोपट्याची पूजा केली जाते. हळदी कुंकू, फूल, तांदूळ वाहून निरंजन लावून त्याची पूजा करतात. तसेच या रोपाची पूजा केली जाते. फूल तोडून देवघरात देवाला अर्पण केलं जातं. ब्रह्मकमळ हे खूप छान आणि पवित्र फूल आहे. ज्यांच्या दारामध्ये ही फुलं उमलतात ती लोक भाग्यशाली म्हटली पाहिजेत. भगवान ब्रह्मांचा आशीर्वाद त्या लोकांवरती आहे असं समजलं जातं. ब्रह्मकमळ हे फूल दिसायला आकर्षक आणि सुंदर असतं. ब्रह्मकमळ हे मगाशी म्हटलं तसं वर्षातनं एकदाच येतं आणि साधारण संध्याकाळी उमलायला सुरुवात होते आणि त्यानंतर मध्यरात्री हे फूल पूर्ण उमलतं. ब्रह्मकमळ हे एक असं औषधी फूल आहे जे सुकून त्यापासून कॅन्सरवर सुद्धा औषधं बनवली जातात असं म्हटलं जातं. त्याचबरोबर कितीही जुना खोकला असेल तरी सुद्धा बरा होतो. जेव्हा ब्रह्मकमळ फुलतं तेव्हा त्यामध्ये आपल्याला ब्रह्मदेव किंवा त्रिशूळ अशा प्रकारची आकृती ही दिसते. ब्रह्मकमळाला उत्तराखंडामध्ये ब्रह्मकमळ म्हणून ओळखलं जातं, तर हिमाचल प्रदेशामध्ये दुग्धा फूल किंवा काश्मीरमध्ये गलगल म्हणून ओळखलं जातं. ब्रह्मकमळाचे औषधी उपयोग तर खूप आहेत. ताप आला असेल तर त्यावर सुद्धा हे गुणकारी आहे. ज्या महिलांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होतो त्यांच्यासाठी सुद्धा या फुलांचा अर्क उपयुक्त ठरतो. लिव्हर इन्फेक्शनमध्ये सुद्धा या फुलांचा वापर लाभदायक ठरतो. हाडांची दुखणी असू द्या, सर्दी खोकला असू द्या, आजार पूर्णपणे बरा करायची क्षमता या फुलामध्ये आहे. शरीरावर कुठेही जखम झाली असेल तर ब्रह्मकमळाच्या पानांचा अर्क त्या जखमेवर लावला असता ती जखम बरी होते. पण ब्रह्मकमळ हे अतिशय दुर्मिळ फूल आहे हे सुद्धा तितकंच खरं आहे. हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मकमळ हे अतिशय पवित्र मानलं गेले आहे. विशेषतः केदारनाथ, बद्रीनाथ आणि तुंगनाथ या पवित्र मंदिरांमध्ये भगवान शिवांच्या पूजेसाठी या फुलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. ब्रह्मा कमलम हे सुद्धा एक नाव या फुलाला आहे. ब्रह्मदेवाच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं आहे आणि हेच फूल या देवतेच्या हातात सुद्धा आहे. काही लोकांचा असा विश्वास आहे की हे फूल भगवान शंकरांना अर्पण केल्यामुळे मनोकामना पूर्ण होतात, कारण महादेवांचे हे प्रिय फूल आहे. काहींचा असाही विश्वास आहे की हे फूल जेव्हा फुलतं तेव्हा सगळ्या इच्छा पूर्ण होतात. या फुलाचं वास्तुशास्त्रानुसार सुद्धा खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार काही वनस्पती अतिशय पवित्र, दिव्य मानल्या गेल्या आहेत आणि त्यापैकीच ब्रह्मकमळ ही एक आहे. ही अतिशय चमत्कारी आणि दुर्मिळ वनस्पती आहे.
वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ वनस्पती आनंद, सौभाग्य आणि समृद्धी आकर्षित करते. त्यामुळे ज्या घरामध्ये हे लावलं जातं त्या घरामध्ये सुद्धा आनंद, सौभाग्य आणि समृद्धी येते. व्यक्तीच्या जीवनात मानसिक संतुलन सुद्धा येतं. तसंच या फुलामध्ये घरातील व्यक्तींना वाईट शक्तींपासून वाचवण्याची सुद्धा क्षमता असते. वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात ब्रह्मकमळ वनस्पती असते त्या घराच्या प्रमुखापासून वाईट शक्ती दूर राहतात. ब्रह्मकमळाची वनस्पती पवित्र आहे आणि म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घराच्या मध्यभागी ती ठेवावी. ब्रह्मदेव आणि भगवान श्री हरी विष्णू हे ब्रह्मकमळाच्या फुलाच्या आतमध्ये राहतात असंही मानलं जातं. म्हणूनच हे फूल घरी ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होतो. सकारात्मक ऊर्जा म्हणजे काय? ज्या घरात गेल्यानंतर प्रसन्न वाटतं, जिथे निगेटिव्ह विचार मनात येत नाही, तिथे आपल्याला आयुष्याला काहीतरी अर्थ आहे असं वाटतं, तिथे नक्कीच सकारात्मक ऊर्जा असते. वास्तूतून ज्या घरात ब्रह्मकमळ असतं तिथे सुख, समृद्धी हे तर राहतच, पण त्याचबरोबर त्या घरामध्ये वातावरण सुद्धा शुद्ध आणि पवित्र राहतं. पण एक गोष्ट मात्र आहे, वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ भेटवस्तू म्हणून विकत घेणं किंवा विकणं टाळलं पाहिजे. आता बघूया की ही वनस्पती नक्की कुठे ठेवावी. मगाशी म्हटलं तसं ब्रह्मकमळ हे घराच्या मध्यभागी ठेवावं, कारण घराचा मध्यभाग म्हणजेच ब्रह्मस्थान असतो आणि तिथेच ही वनस्पती ठेवली जावी. मित्रांनो, ब्रह्मकमळ हे फूल हिमालयात जास्त प्रमाणात आढळतं. उत्तराखंड हे राज्य फूल आहे. उत्तराखंडमधील पिंडारीपासून चिफला, रूपकुंड, हेमकुंड, ब्रजगंगा फ्लावर्स ते केदारनाथ इथपर्यंत हे फूल मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. काही नागरिक तिथूनच हे फूल आणतात आणि त्यांच्या घराच्या कुंडीत वाढवतात. तुम्हालाही हे फूल तुमच्या कुंडीमध्ये वाढवायचे का? मग कुंडीत याची लागवड कशी करायची ते सांगते. ऐका, ब्रह्मकमळाची लागवड जर तुम्हाला तुमच्या घराच्या कुंडीमध्ये करायची असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यासाठी ही आहे की ब्रह्मकमळ पाण्यात फुलत नाही, ते कुंडीमध्ये वाढतं, मातीमध्ये वाढतं आणि हे फूल सकाळी न उमलता मगाशी म्हटलं तसं रात्री उमलतं. घरात ब्रह्मकमळ लावायचं असल्यास सगळ्यात आधी साधी माती घ्या, मग जुनं शेणखत घ्या, त्यामध्ये अर्धी साधी माती आणि अर्ध जुनं शेणखत हे मिश्रण तयार करा. त्यानंतर मातीची मोठी कुंडी घेऊन त्यात ही माती टाका. मग ब्रह्मकमळाचं पान घेऊन ते 3 ते 4 इंच खोलीवर लावा. पान लावल्यानंतर त्यात पुरेसं पाणी टाका. लक्षात घ्या की ब्रह्मकमळाचं पान लावल्यानंतर मातीची कुंडी मात्र अशा ठिकाणी ठेवा जिथे सूर्यप्रकाश कमी असेल किंवा इथंही नसेल, कारण ब्रह्मकमळासाठी अतिप्रमाणात सूर्यप्रकाश किंवा थेट सूर्यप्रकाश हानिकारक आहे, कारण ते थंड ठिकाणी चांगलं वाटतं. म्हणूनच ते हिमालयात ब्रह्मकमळाची झाडं मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. ब्रह्मकमळ तुमच्याकडे कुंडीत लावल्यानंतर साधारणपणे 1 महिन्यात सर्व मुळं वाढू लागतील. आता काय काळजी घ्यायची आहे? जेव्हा ही वनस्पती मोठी होईल तेव्हा त्याला ओलावा टिकेल एवढंच पाणी द्या, कारण फार पाणी या झाडाला लागत नाही. जास्त पाणी दिल्यास ते खराबही होऊ शकतं. मग मंडळी, तुम्हालाही तुमच्या घरामध्ये ब्रह्मकमळ लावायचं असेल तर या पद्धतीने ते नक्की लावा. त्याचबरोबर वास्तुशास्त्राच्या दृष्टीने, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आणखीन बरीच झाडं आहेत, बरीच फुलं आहेत ज्यांना महत्त्व आहे. त्या सगळ्यांबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल का? हे सुद्धा कमेंट करून सांगा. एखाद्या विशिष्ट फुलाबद्दल तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तेही कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन आम्ही नक्कीच येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ऑलराऊंडर या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.